हॅलो, नमस्ते सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धी सिम्पल लाईफ. मी समृद्धी आणि आज पुन्हा एकदा मस्त एक टेस्टी रेसिपी आणली आहे आणि ती म्हणजे कोळंबीचा रस्सा. अगदी कॉलेजच्या मुलांनासुद्धा सहज जमेल अशी रेसिपी आहे. झटपट पण झणझणीत. आणि ही कोळंबी आणली आहे मी, क्लीन करूनच घेऊन आलेली आहे. आता ह्या कोळंबीला काय करणार आहे, अर्धा किलो कोळंबी आहे तर तिला हळद मीठ लावून ठेवणार आहे. तुमच्याकडे जर कोकमचं हे असेल ना, पाणी म्हणजे आपल्याला मिळतं बघा मार्केटमध्ये विकत, तर ते टाका. मी इथे विनेगर टाकते आणि हे ॲपल सायडर विनेगर घरी असतं तर मग तेच टाकले. मी एक चमचाभर टाकले. कोळंब्यांना मस्त लावून घेतलं आहे, मसाज केला आहे कोळंब्यांचा छान, आणि त्याला असं साईडला ठेवून दिलं आहे अर्धा एक तास. म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत साईडला ठेवू शकता. हा बघा, कोळंब्या अशा मी एका बाउलमध्ये मस्त भरून साईडला ठेवून दिल्या. आणि आता ग्रेव्हीसाठी तयारी करणार आहे. तर मला मस्त झणझणीत ग्रेव्ही पाहिजे होती रोटीबरोबर खायला, तर म्हणून मग मी 2 मोठ्या साईजचे टमॅटो घेतलेत. आवाज माझा बसला आहे तर जरा इग्नोर करा. आणि 2 मोठ्या साईजचे टमॅटो घेतलेत. एक लसणाचा पूर्ण कांदा घेतला आणि कांदे आहेत ना ते मीडियम साईजचे 2 आहेत आणि एक छोटा आहे, एक आल्याचा मोठा तुकडा घेतला. हे सगळं ना क्लीन करून घेतलं मस्त छान आणि बारीक बारीक याचे तुकडे केले आणि हे सगळं एकदाच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे मी. आता इथे लसणी सोलायची गरज नाही आहे. टमॅटो मोठ्याच साईजचे होते त्यामुळे थोडासा टमॅटो मी साईडला काढून ठेवला, कारण मग एकदमच जास्त ग्रेव्ही नको आहे मला. तर तुम्हाला जसं हवं असेल ना त्या प्रमाणात घ्या. थोडंसं टमॅटो वगैरे टाकला, कांदे वगैरे टाकले की छान ग्रेव्ही होते आणि खूप तामझामची काही गरज नाही. मस्त मिक्सरला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची याची. आणि मी ना जरा खोलगट कढई घेतली, म्हणजे मस्त फेवरेट कढई आहे. खोलगट कढई घेतली, याच्यात खडे मसाले घेतलेत बघा, थोडेसे चक्रफूलचे तुकडे आहेत हे बारीक बारीक, तेजपत्ता घेतला आणि थोडीशी काळी मिरी घेतली आहे, दालचिनी घेतली आहे. आणि हे खडे मसाले टाकले ना की ग्रेव्हीला खूप छान चव येते. अगदी कमी तेलामध्ये मस्त झटपट होणारी ग्रेव्ही आहे. आता बघा मी कढईमध्ये ना 2 चमचेच तेल टाकलेलं आहे. जास्त तेलाची गरज नाही आहे आपल्याला. तुम्हाला हवं असेल, इच्छा असेल, पावडे येणार असतील ना तर मस्त तर्री दिसण्यासाठी टाका. आणि ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत मी. खडे मसाले टाकले आणि तेलाला ना एक छान फ्लेवर येण्यासाठी एक मोठी लसूणची पाकळी घेतली आणि ती जर अशी जाडसर चेचून अशी तेलात टाकली. आणि तो लसूण लाल झाला ना आपला की छान त्याचा एक फ्लेवर उतरतो तेलामध्ये. मग आपला जो वाटून घेतलेला मसाला आहे ना तो याच्यामध्ये ह्या तेलामध्ये टाकून देणार आहे. आता ह्या मसाल्याला काय, तो खूप उडत राहतो तर त्याच्यामुळे जरा ट्रिक सांगते बघा मी. पटकन हा मसाला आहे ना सॉरी असं छान भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे पाणी सुटतं. आता कांदा काय असतो, कच्चा असतो, त्याच्यामुळे थोडा वास येतो. पण मच्छीला कसं आहे, स्वतःचाच आपला एक उग्र वास असतो ना, त्याच्यामुळे कांदा कच्चा असला तरी त्याचा वास येत नाही. आणि छान आपण भाजून घेणार आहोत कांदा. अगदी सुक्का करण्याची गरज नाही कारण टमॅटोमध्ये खूप पाणी असतं. बघा थोडंसं पाणी कमी झालं आहे. आता मी एक 5-10 मिनटं असं भाजून घेतलं होतं. तर मी पुन्हा याच्यात थोडी हळद टाकते, हळद बेतानी, कारण आधी हळद टाकलीच आहे, कोळंब्याला लावली. गरम मसाला घरचाच बनवलेला आहे, मस्त अगदी सुंदर मसाला आहे. चिकन, फिश, भाज्या सगळ्यांमध्ये जातो. आणि लाल तिखट मसाला आहे. याच्यामध्ये तुमच्याकडे फिश करी मसाला वगैरे असेल तर टाका, पण माझा गरम मसाला इतका टेस्टी आहे की मला कुठल्याही मार्केटच्या मसाल्याची गरजच लागत नाही. आणि मसाले टाकले ना की थोडी जी खतखत असते ना ग्रेव्हीची, अंगावर येतं ना, हातावर वगैरे उडतं, ते थोडंसं कमी होतं. आता हे छान मी ना झाकण ठेवणार याच्यावर 5-10 मिनटं. मसाला कसा भाजला गेला पाहिजे, मुरला पाहिजे चांगले मसाले कांदा टमॅटोमध्ये. तर मग हे पुन्हा असं मिक्स करून घेतलं आहे. आणि याच्यामध्ये ना आता काय करणार, आपण कोळंब्या टाकणार आहोत. ह्या कोळंब्याला बघा थोडंसं पाणी सुटले मीठ वगैरे लावल्यामुळे, आणि विनेगर होतं थोडं टाकलेलं. आता ह्या कोळंब्या सगळ्या मी, अर्धा किलो कोळंब्या होत्या. अगदी मोठ्या साईजच्या कोळंब्या मिळतात इथे, छान असतात, चवदार. तर ह्या कोळंब्या टाकून घेतल्या ह्याच्यामध्ये. आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं मसाला आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आपण. आणि कोळंब्याला स्वतःचंच पाणी असतं, ते पाणी सुटतं. आणि तेवढीच आपल्याला ग्रेव्ही हवी असेल ना तर मग सुक्की मस्त कोळंबी मसाला आपण बनवू शकतो. आणि पाणी सुटले बघा, अजून कोळंबी शिजली नाही आहे एकदम छानशी अशी. ह्याच्यात तुम्ही ना बटाटा पाहिजे तर कोळंब्या जेव्हा टाकलं ना त्यावेळेलाच एखादा बटाटा वगैरे टाकू शकता. अप्रतिम चव येते बटाट्यामुळे, पण बटाट्याची स्वतःची अशी एक वेगळी चव असते. पुन्हा मी झाकण ठेवलं आणि शिजू दिले. आणि ह्या दरम्यानला मी ओपन करून पाणी टाकलं होतं, पण तेवढी क्लिप माझी रेकॉर्ड करायची राहून गेली ॲज युजल. त्याच्यामध्ये बघा थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त खदखदवून घेतलं. खूप जास्त पाणी नाही टाकलं,
एक छोटा कपभर पाणी असं मी टाकलेलं आहे, कारण मला एकदम खूप पातळ नको आहे आणि खूप घट्ट पण नको आहे. की कोळंबीचं स्वतःचं पाणी सुटलं आणि कोळंबीची साईज बघा आळवली, कमी झाली. मस्त खतखत खतखत झालं आहे मसाला. चवीला लागेल तेवढं मीठ टाकलं आहे, वरून मस्त कोथिंबीर भुरभुरली आणि सर्व केलं आहे छान गरमागरम. मस्त आम्ही रोट्या आणल्या होत्या, तर त्याचं काही घेतलं नाही मी क्लिप. असंच छान मस्त टाकलं आहे बघा. एक प्रकारे अशा प्रकारे बनवून बघा. अगदी झटपट होणारी आणि तरी चवीला अतिशय उत्तम लागणारी अशी रेसिपी आहे. पटकन बनवा आणि या रेसिपीनी जर बनवलं ना तर प्लीज मला एक कमेंट करून सांगा कशी झाली होती. थँक्यू सो मच.